शेतकरी मित्रांनो नमस्कार. मी आपला शुभचिंतक श्रीशैल आप्पासाहेब कोठीवाले. आज दिनांक 28 जानेवारी आपल्या 15/0/12 या मार्चच्या 20 तारखेला लागलेली लागण आहे. सर्वसाधारण एक ट्रायल बेस करायचं म्हणून नवीन व्हरायटीचा आपण हे लागण केली होती. आज तोड चालू आहे, पण समाधानकारक काय असं ऊस येईल असं वाटत नाही. कारण उतारा सर्वसाधारण अडसाले असल्याशिवाय काय खरं नव्हे. पण एक ट्रायल बेस बघायचं नवीन व्हरायटीचे सगळेजण सांगतात. पण 86-0-32 आणि 265 जी व्हरायटी आहे, ह्या व्हरायटीला दुसऱ्या व्हरायटीचा कुठलाही तोड नाही. आपण कृपा करून सर्वसाधारण हळद काढून लावलेला ऊसाचा उतारा चांगला पडेल. पण हे ऊसात मागच्या वर्षी ऊस गेलेला ऊसात ऊस लावलेला आहे आणि पण रान स्वच्छ आहे. मागच्या वर्षी थोडंसं रान हे झालं होतं, पण उतारा जरा कमी पडेल. कारण त्या सगळ्यात चांगल्या गोष्टी तेवढं सांगण्यापेक्षा आपण आपला प्लॉट जरी फेल गेला तर हा प्लॉट सर्वसाधारण 40 टनाच्या वरती जात नाही. सर्वसाधारण 38 ते 40 टन निघेल. मागच्या वर्षी गन्ना मास्टरची पोस्ट टाकल्यावर काहींनी आपल्या तण असलेला ऊसाचा जरा फोटो टाकला होता, पण ह्या वर्षी फडकरी हौसेनं तोडायला आहेत. तर कुठेही तण दिसत नाही. बघा, खडा ऊस आहे, ऊस तोड चालू आहे. एखादं मागच्या वर्षी एक चूक झाली ती, मागच्या वर्षी तण आमचं जरा फार जास्त होतं. त्या वर्षी तणाचं नियंत्रण केल्यामुळं आणि अति पाऊस झाल्यामुळं थोडंसं त्या व्हरायटीला लवकर पुरा आला आहे. 15/0/12 सर्वसाधारण हळद काढून ऊस केलं तर मार्च 1च्या तारखेला करावं, पण ऊस काढून ऊस कृपा कोणी करू नये. धन्यवाद. आपला शुभचिंतक. आणि आपला दुसरा व्हिडिओ उद्या आपण आपल्या 150 टना टार्गेटचा करू. अधिक माहितीसाठी कॉन्टॅक्ट करा श्रीशैल आप्पासाहेब कोठीवाले 98 22 77.